नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी मनोजची काळजी घेत असते. ती त्याला म्हणते की तुम्ही काळजी नका करू, तुम्हाला काय होणार नाही, तुम्ही आराम करा, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला बरं वाटेल. आणि म्हणते की मी देवाला साकडं घातलं आहे की उद्या सकाळपर्यंत तुम्हाला नक्की बरं वाटेल. आता तिथे मिठ्ठू आणि प्रेरणासुद्धा असतात. आता वल्लरी मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठूदाई पट्टी द्या आणि ती मनोजच्या जखमेवरती पट्टी करते. वल्लरी खूप टेन्शनमध्ये असते. आता ती मनोजला उठून बसवते आणि म्हणते की पाणी हवं आहे का तुम्हाला. तेव्हा प्रेरणा तिथे काढा घेऊन येते आणि म्हणते की वल्लरी हा काढा घे आणि त्यांना दे. वल्लरी मनोजला काढा देते. आता यानंतर मनोजला ती आराम करायला सांगते. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी मनोज भाऊजी झोपलेत ना, मी तुला जेवण वाढते, तू 2 घास खाऊन घे. वल्लरी म्हणते की नाही प्रेरणाताई, तुम्ही खाऊन घ्या, मी खाईन नंतर. तेव्हा प्रेरणा आणि मिठ्ठू तिथून निघून जातात. आता यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की मनोज बाल्कनीत बसलेला असतो. तेव्हा वल्लरी त्याच्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा मनोज म्हणतो की नाही नको मला. वल्लरी म्हणते की अहो तुम्हाला आवडतो ना, अगदी तसाच केलाय गोड. मनोज मात्र नाराजच असतो. आता वल्लरी मनोजला विचारते की काय झालं, चहाला तर कधी नाही म्हणत नाही ना तुम्ही, बरं वाटतंय ना तुम्हाला. तेव्हा मनोज म्हणतो की ॲसिडिटी झाली आहे मला. वल्लरी मनोजला म्हणते की काल खरंच खूप घाबरले होते मी. प्रेरणाताई तर म्हणत होते की तुम्हाला आज जर का बरं नाही वाटलं ना, हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करून आण म्हणून, पण सकाळी जेव्हा तुम्ही उठून बसलात ना तेव्हा मला बरं वाटलं, देवच पावला म्हणायचं. मात्र मनोज काहीच बोलत नाही, तो नाराजच असतो. आता वल्लरी मनोजला म्हणते की अहो तेजाताईंना मी सांगते, तुम्ही नका काळजी करू, मी समजावून सांगेन त्यांना, तुम्ही 2-4 दिवस इथेच राहा म्हणजे मला तुमची काळजी घेता येईल. मनोज म्हणतो की नाही मी निघेल आता. वल्लरी म्हणते की पण का, तुम्हीच तर म्हणाला होता ना की आपल्याला मुंबईला एकत्र राहायला मिळालं तर किती छान होईल, मग राहा ना, मी तुमची काळजी घेईन. आणि तसंही तुमचं काम आहेच नाही ते. मनोज थोडासा शांत होतो आणि विचार करत म्हणतो की नाही नको, मला गावाला निघावं लागेल आता लगेच, असं म्हणून तो जायला लागतो. वल्लरी त्याला म्हणते की अहो ऐका ना, असं काय करताय, थांबा तरी, काय हवं आहे का तुम्हाला. मनोज त्याचा मोबाईल घेतो आणि त्या वल्लरी त्याला विचारते की तुमचं इथलं काम. तेव्हा मनोज सांगतं की नाही झालं माझं काम. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं माझं 1 मिनिट ऐकून तरी घ्या, मला सांगा की काय झालं आहे, माझं काही चुकलं आहे का, असं का वागताय माझ्यासोबत. मला माहिती आहे तुमचं काहीतरी नक्की बिनसलं, पण तुम्ही मला सांगा ना की मी काय करू, माझं चुकलं ना तर मी माझी चूक सुधारते, पण मला सांगा की काय झालं आहे, मी नाही चुकणार इथून पुढे, सांगा मला एकदा. मनोज थोडासा इमोशनल होत म्हणतो की काय सांगू तुला काय वाटलं, मला काही कळत नाही का. वल्लरी आश्चर्याने विचारते की काय. तेव्हा मनोज म्हणतो की मला फसवलंयस तू वल्लरी. वल्लरी शॉक होऊन म्हणते की काय, मी फसवलंय तुम्हाला. मनोज म्हणतो की सगळ्यांसमोर तोंडावरती पाडलंय तुम्हाला. अगं एक नाही, सगळे सांगत होते मला, आई दादा पप्पा मित्र सगळे गावचे सांगत होते की मुंबईला पाठवू नको अशी एकटीला सोडून, नको म्हणून. मुंबईची हवा लागली ना तर तुझी बायको वाहवत जाईल, महागात पडेल, ही जी मोकळीक देतोय ना ती महागात पडेल तुला. पण नाही, मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मी म्हटलं की माझी वल्लरी असं करूच शकत नाही, माझ्या भल्यासाठी सांगत होते ना ते सगळे, तरीही त्यांच्याच विरोधात गेलो ना मी. कुणासाठी, तुझ्यासाठी ना, मी एवढं केलं तुझ्यासाठी, पण मला फसवताना काहीच नाही म्हटलं का गं तुला. वल्लरी खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की तुम्ही मला सांगा की मी काय फसवलंय तुम्हाला. आणि ती रडत म्हणते की तुम्हाला असं का वाटते की मी फसवलंय तुम्हाला. मनोज वल्लरीला म्हणतो की अगं वल्लरी, तू वकील व्हायच्या आधी चांगली अभिनेत्री होशील गं, काय भारी ॲक्टिंग करतेस तू. या मैत्रिणीच्या संगतीचा परिणाम आहे का, मैत्रिणीच्या संगतीचा तुझ्या. मी तुला आणि त्या अमितला माझ्या डोळ्यांनी एकत्र पाहिलंय. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो नाही, मी तुम्हाला जे वाटतंय ना तसं काही नाही आहे. मी अमितकडे, तेव्हा मनोज चिडून म्हणतो की अमितकडे गेली होतीस ना एक्स्ट्रा क्लास आहे असं सांगून, अमितच्या घरी काय हे सगळं खोटं बोलतोय का मी. त्याने तुला गजरा दिला होता ते पण खोटं आहे, अशी गुलूगुलू करून हसत होती, खेळत होती, हे पण खोटं आहे का. आणि तो वल्लरीवरती ओरडत म्हणतो की खोटं आहे का हे सगळं, सांग खोटं आहे. आणि म्हणतो की मी नसेल गं शिकलो, म्हणजे नाहीच शिकलेला, तुझ्या मैत्रिणी हिनवतात ना मला, तेजाताई हिनवते ना मला की साधा इलेक्ट्रिशियन आहे मी इलेक्ट्रिशियन, आणि जो आहे ना तो खरा आहे. वल्लरी खूप रडत असते. मनोज म्हणतो की तुझ्यासारखा खोटारडा नाही आहे, मी माणूस म्हणून खरा आहे, नवरा म्हणून खरा आहे, आणि माझं चारित्र्य पण खरं आहे. तितक्या तिथे श्वेता येते आणि मनोजच्या जोरात कानाखाली देते. आता हे बघून वल्लरी खूप शॉक होते आणि ती श्वेताजवळ जाऊन तिच्या श्वेताताई असं म्हणून जोरात कानाखाली देते आणि म्हणते की हिम्मत कशी झाली तुमची माझ्या नवऱ्यावरती हात उचलण्याची. आता श्वेता घाबरत म्हणते की सॉरी, मला तसं करायचं नव्हतं, माझ्याकडून चुकून झालं. वल्लरी चिडून म्हणते की परत कधीही अशी चूक करायची नाही, चुकूनसुद्धा ही चूक करायची नाही. तुमच्यासाठी मी जरी वल्लरी असेल ना तरी माझी ओळख माझ्या नवऱ्यामुळे आहे. मी सौ वल्लरी मनोज भामरे हे विसरायचं नाही हा. आणि ती श्वेताचा हात जोरात झटकून देते. श्वेता खूप
घाबरलेली असते आणि म्हणते की तो तुझ्या चारित्र्यावर बोलला गं. वल्लरी ओरडून म्हणते की चिडून बोलले ना ते, चिडून बोलले ते हे सगळं, आणि हे जे मंगळसूत्र आहे ना ते बांधले त्यांनी मला म्हणून बोलले ते. आणि काय हो प्रेरणाताईला, तुम्हाला सगळ्यांना हे नातं हवंच असतं ना, हवंसंच वाटतं ना. नवरा बायकोच्या नात्याची जबाबदारी काय असते ना ते शिकून घ्या तुम्ही. श्वेता मनोजसमोर हात जोडत म्हणते की सॉरी, खरंच सॉरी, मला सहन नाही झालं असं म्हणून ती तिथून निघून जाते. वल्लरी चिडून ओरडत म्हणते की सहन नाही झालं काय श्वेताताई. आता मनोज इकडे चिडून जायला लागतो. वल्लरी मनोजला थांबवत असते आणि म्हणते की कुठे जायला लागले, माझं एकदा ऐकून तरी घ्या. आता वल्लरी मनोजच्या पाठीपाठी येते आणि रडत म्हणते की थांबा, माझं एकदा ऐकून तरी घ्या. बघा, तुम्हाला जसं वाटतं तसं काही नाही आहे, तुम्हाला चुकीचं वाटतं हे सगळं. तेजा बाल्कनीतून हे सगळं बघत असते. आता मनोज वल्लरीला म्हणतो की इतके दिवस घरच्यांचे, बाहेरच्यांचे, सगळ्यांचे टोमणे ऐकत होतो. आता तुझ्या रूममधल्या पोरीने कानाखाली सुद्धा मारली माझ्या. काय हे किंमत राहिली गं माझी? तेच माझं चुकलं ना, इथे आलो तेच माझं चुकलं. त्या गोष्टी डोळ्यांसमोर येण्यापेक्षा गावी काय माहिती नसताना राहणं हेच बरं होतं माझ्यासाठी. गावाला सांगत होतं ना मी, माझी बायको मुंबईला वकिली शिकायला गेली, पण इथे ती काय दिवे लावते हे माहिती नव्हतं मला. वल्लरी रडत म्हणते की अहो, तुम्हाला वाटते तसं काही नाही आहे, तुम्ही एकदा शांत डोक्याने ऐकता का माझं. तेव्हा मनोज चिडून म्हणतो की काय ऐकू, जे ऐकायचं होतं ते बघायचं होतं तू त्या अमितच्या घरी. आणि वल्लरी चिडून म्हणते की हो, नोकरी करायला जात होते मी तिथे, मी अमितच्या घरी फक्त नोकरी करायलाच जात होते. मनोज आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो की मग वल्लरी म्हणते की हो, मी तुम्हाला सांगितलं नाही कारण तुम्हाला ते आवडणार नाही म्हणून मी तुमच्यापासून लपवलं. आणि पण मला तुमची ओढाताण होताना बघवत नव्हती ना. माझ्या शिक्षणाचा खर्च काय काय बघणार होता तुम्ही, मला नव्हतं पटत म्हणून मग तुमचं ओझं कमी करायला मी त्याच्या आजारी आईला सांभाळायची नोकरी करायला लागले. मनोज खूप इमोशनल होतो आणि म्हणतो की तू शिकायला आली आहेस नाही ते. वल्लरी म्हणते की तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करायला काय काय करताय, मग मी काही तासांची नोकरी नाही का करू शकत. बायको म्हणून ते कर्तव्य आहे माझं, असं नाही का वाटत तुम्हाला. बायकोच्या स्वप्नाला स्वतःचं स्वप्न मानणारा नवरा मिळाला आहे मला, नशीब लागतं यासाठी. पण तुमच्या समजूतदारपणाचा किती फायदा उचलायचा मी. तुम्हाला विश्वासात घेऊन जर का मी हे सगळं सांगितलं असतं तर तुम्ही मला नोकरी नसती करू दिली म्हणून मी नाही सांगितलं तुम्हाला. मनोज म्हणतो की नोकरीला अजूनसुद्धा मी नाहीच म्हणतोय. तेजावरून हे सर्व बघत असते. आता मनोज म्हणतो की वल्लरी तू नोकरी नाही करायची. वल्लरी म्हणते की तुम्ही दुसरं काही सांगा, मी सगळं ऐकेन, पण मी हे ऐकणार नाही. आता मनोज म्हणतो की का हट्ट करतेस. वल्लरी म्हणते की तुमचीच बायको आहे ना, हे बघा तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काय करता. मग संसार पण आपल्या दोघांचा आहे ना, फक्त तुम्ही काम करायचं आणि मी फक्त अभ्यास करायचा. हे नाही पटत आहे मला माफ करा, पण मी नोकरी करणार. मनोज म्हणतो की म्हणजे तू ऐकणार नाहीस. वल्लरी म्हणते की तुम्ही तरी ऐका ना माझं, करू द्या ना मला नोकरी, हवं तर दुसरी नोकरी करते मी. मनोज म्हणतो की चालेल, पण त्या अमितच्या घरी नोकरी नाही करायची तू. वल्लरी म्हणते की नाही करणार मी त्याच्याकडे नोकरी, आणि म्हणते की अहो मी वकील व्हावं म्हणून तुम्ही माझ्यासाठी काय काय करताय. आणि असं असताना दुसऱ्या कोणाचा विचार माझ्या डोक्यात कसा येईल तुमच्या रूपात. देवाने मला आधीच काय काय दिलं आहे, फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, असं म्हणून ती हात जोडते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठ्ठू खूप चिडलेली असते आणि ती प्रेरणाला म्हणते की ही श्वेता पण ना मातेफिरू आहे, काय गरज होती तिला मनोज भाऊजींच्या कानफाडीत मारायची. प्रेरणा म्हणते की बघ ना, तिची सगळी कामं एवढी विचित्र कशी काय असतात काय माहिती. तितक्यात तेजा आतमध्ये येते आणि मिठ्ठू आणि प्रेरणाला म्हणते की अशा नवऱ्यांना ना थोबडावून काढलं पाहिजे, ती एकटी राहते इथे आणि काय याची दादागिरी चालू आहे. प्रेरणा म्हणते तेजा असं काय बोलतेस तू, असं कोणीतरी येऊन डायरेक्ट मुस्काडीत मारली तर राग तर येणारच ना. आणि या सगळ्यात त्या वल्लरीची चूक आहे, काय गरज होती तिला त्या मुलाशी मैत्री करायची. काही झालं तरी मनोज भाऊजी तिचा नवरा आहे. तेजा म्हणते की नवरा आहे म्हणून काय केलं तरी चालतं का. खाली जाऊन बघ जरा किती टिपिकल गोष्टी चालू आहेत. तो टिपिकल नवरा चिडलेला आहे आणि ती टिपिकल बायको मागे मागे धावत आहे, त्याच्यापुढे पदर पसरते आणि त्याची माफी मागते आणि रागाने म्हणते की या काळात हे सगळं बघावं लागतंय ना, खरंच डोकं फिरतंय माझं. प्रेरणा म्हणते की असं नको बोलू तेजा, एरवी किती सपोर्ट करतात मनोज भाऊजी तिला, पण यावेळेस त्यांचा गैरसमज झाला आहे. आणि होऊ शकतं ना असं, कधीतरी गैरसमज होऊ शकतो त्यांचाही, त्यांच्या जागी दुसरं कोणीतरी असताना तरीही गैरसमज होऊ शकला असता. आणि हे सगळं कशामुळे, त्या कॉलेजमधल्या मित्रामुळे, त्याच्यामुळे झाला आहे ना गैरसमज. तेजा म्हणते की मुलामुळे गैरसमज का, लग्न झालेल्या मुलीला पुरुष मित्र असू शकत नाही का, बोल ना. आणि ती मिठ्ठूला म्हणते की तुला पण सेम वाटतं का, असू शकत नाही का मित्र. मिठ्ठू म्हणते की हो बरोबर आहे तुझं, असू
असू शकतात. आता प्रेरणा म्हणते की हे बघ, असं म्हणत नाही आहे मी, पण माझं म्हणणं आहे की मित्राची गरजच काय आहे ना नवरा, मग तोच का नाही असू शकत मित्र. तेजा म्हणते की अगं पण सगळे नवरे नसतात ना मित्र, नाही वागत मित्रांसारखे. आणि मुळात नवरा नवऱ्याच्या जागेवर, मित्र मित्राच्या जागेवर, एवढ्या बेसिक गोष्टी मला समजाव्या लागतात, त्याच्यामुळेच माझी चिडचिड होते. प्रेरणा म्हणते की मला नाही पटत आहे हे. मिट्टू म्हणते की नाही पटत प्रेरणादी, बोल ना, का नाही पटत. प्रेरणा म्हणते की गैरसमज होतो ना, एकतर आधीच पुरुष इनसिक्युअर असतात, त्यात असा मित्र वगैरे म्हटलं की. आता तेजा म्हणते की आता कसं बोललीस, पुरुष इनसिक्युअर असतात त्यामुळे प्रॉब्लेम त्यांचा आहे, आपला नाही आहे. प्रेरणा म्हणते की झालं का परत तुझं सुरू, चुकलं माझं, उगाच बोलले मी. मिठू म्हणते की अगं प्रेरणादी, काय चुकीचं बोलते आहे तेजा. आता बघ, माझे शाळेपासून कॉलेजपासून अनेक मित्र आहेत. आता माझं उद्या लग्न झालं तर आमच्यातला बॉन्ड संपला, आमची एवढी चांगली मैत्री संपली का. माझं लग्न झालं की मी डिरेक्टली माझ्या मित्रांना मेसेज करते आणि सांगते की आता आपल्यातली मैत्री तुटली, मग चालेल ना. प्रेरणा म्हणते की असं म्हणत नाही आहे मी, उगाच काय शब्दात पकडताय तुम्ही. तेजा म्हणते की मी सांगते ना तुला काय म्हणायचं आहे, मला कळलं आहे तुझ्या म्हणण्याचा अर्थ. आता तुझं म्हणणं आहे की नेहमी मुलींनी ॲडजस्ट करायचं, फोटो काढताना ते दिसलं पाहिजे, मुलींनी पुरुषांचा इगो जपायचा, त्यांची इनसिक्युरिटी आपण जपायची, त्यांची नवऱ्याला काय आवडतं काय नाही या गोष्टीचा सतत विचार करायचा. म्हणजे थोडक्यात काय, फक्त मुलींनी ॲडजस्ट करायचं, बरोबर ना. प्रेरणा वैतागून म्हणते की नाही गं, माझं चुकलं, माफ कर मला, असं म्हणून ती तिथून जायला लागते. तेजा म्हणते बोल ना, आता काय झालं, दे ना उत्तर. आणि परत म्हणते की नाही आहे ना तुझ्याकडे उत्तर, कारण तुला माहिती आहे मी बरोबर बोलते. एखादी मुलगी आणि एखाद्या मुलाची निखळ मैत्री असू शकते आणि हे सांगावं लागते. खूप बेसिक गोष्ट आहे ही, समजायला पाहिजे. आपण म्हणतो की आपण काळाच्या खूप पुढे गेलो आहोत, आपण खूप मॉडर्न झालो आहोत, पण मध्येच ना हे जुनं 1600-1700 काळचे विचार डोक्यात टपकतात ना, त्याचीच चिड आहे मला, असं म्हणून ती आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यावर तिचं अचानक लक्ष भिंतीला लागलेल्या वाळवीकडे जातं आणि ती खूप घाबरते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज म्हणतो की तुला नाही माहिती की या 2 दिवसांमध्ये काय झालं आहे माझ्या मनामध्ये. तुला त्या अमित सोबत पाहिलं ना की उलटसुलट विचार आले माझ्यात, तेव्हा वल्लरीला खूप वाईट वाटतं. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.